महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। कहाँ पे लेके गए उनको? बोला। मी रावसाहेब धर्मा पाटील, भारतीय जनता पार्टीचा वाहतूक सेलचा जिल्हा अध्यक्ष आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहे। मी माझ्या कामानिमित्त चाळीसगाव चौफुलीवर आलेलो होतो। मला अचानक माझ्या नातेवाईक आणि भाचा आणि भाचीचा फोन आला की मामा आमचा इथं असा ॲक्सिडेंट झाला। मी इथं आल्यावर बघितलं तर 3-4 गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला। जागेवर एक जण घात झाला। आणि दुसरी गोष्ट, परिवहन खात्याचे RTO विभागातील RTO हा ॲक्सिडेंटला कारणीभूत म्हणजे परिवहन विभागातील RTO। त्यांनी ब्रिजवर कोणी म्हणजे अवजड वाहतूक वाहनांना कधी कोणी हात देतं का? त्या हात दिल्यामुळे त्या गाडीला थांबवण्यासाठी ते त्यांच्या मागं आले आणि तो गाडीवाला घाबरला आणि सर्व गाड्यांना ठोकत 4 जणांना ठोकलं आणि पुढं गेला तो। तर माझी एकच विनंती आहे की RTOचे जेही अधिकारी ड्युटीवर असतील यांना सस्पेंड करा अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मी स्वतः रावसाहेब पाटील मी चाळीसगाव पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात फिर्याद देणार आहे। आणि ज्या लोकांना इजा झालेली आहे आणि ते उत्तर प्रदेशचे इतका कुठला आहे तो भाऊ एक, त्याला सुद्धा त्याच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशी मी एक प्रशासनाला पण विनंती करतो। आणि प्रशासनाने आणि परिवहन मंत्र्यांनी या धुळे RTO कार्यालयावर बारकाईने लक्ष दिलेलं पाहिजे, कारण यांच्यामुळे खूप भ्रष्टाचार इथं चालतो। रोडावर आम्ही येता जाता बघत असतो, अनेक वाहनांना अवजड वाहनांना सर्व गोष्टी अवलंबून असताना सुद्धा त्यांच्याकडनं अविरावीचे भाषा करून पैसे उकळणे हाच एकमेव त्यांचा धंदा आहे। आणि त्यांच्या या अशा मुजरीपणामुळे या आज एक थोड्याशा चुकीमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असते, परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि या माझ्या आज नातेवाईकावर जमले म्हणून मी बोलत नाही, परंतु पूर्ण ट्रक चालक मालक हे लोक परेशान झालेले आहेत, तर यांच्यावर पूर्ण कारवाई झालीच पाहिजे असे मी जिल्हा अधिकाऱ्यांना पण निवेदन देणार आहे आणि परिवहन मंत्र्यांना पण आणि RTO कार्यालयाला पण मी स्वतः निवेदन देणार आहे। आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा बाळगतो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।